पिकू टीव्ही. पिकू टीव्ही. सकाळची थंड हलकी वाऱ्याची झुळूक वाहतीये. पक्ष्यांचे आवाज येतायत आणि रामू काका त्यांच्या नेहमीच्या शांत चालण्यात गावाच्या रस्त्यावरून बाजाराकडे निघालेत. त्यांच्यासोबत चिंटू उड्या मारत कधी पुढे कधी मागे मजेत चाललाय. काका, आज आपण काय घेणार? तो उत्साहाने विचारतो. काका हसतात. पहिले बाजारात पोचूया रे. तेवढ्यात चिंटू अचानक थांबतो. त्याच्या डोळ्यात कुतूहल चमकतं. काका, बघा ना. तो खाली वागतो आणि धुळीत पडलेलं एक जुना तपकिरी पाकिट उचलतो. ते उघडताच त्याचे डोळे मोठे होतात. अरे वा, इतके पैसे! तो हलक्या आवाजात म्हणतो. थोडासा खोडकर हसू येतं. काका, आपण ठेवू का? थोडा शांत होतो. रामू काका त्याच्याकडे प्रेमाने बघतात. खाली बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. नाही रे चिंटू, हे कोणाचं तरी आहे. हरवला असेल तर त्याला किती वाईट वाटत असेल ना? चिंटूचा चेहरा थोडा बदलतो. तो विचारत पडतो. हातातलं पाकिट घट्ट पकडून तो आजूबाजूला बघतो. रस्ता शांत, झाडांची सावली हलतीये, कोणी दिसत नाही. अचानक दूर कुठेतरी हालचाल दिसते. चिंटू बोट दाखवतो. काका, तिकडे कुणीतरी शोधताय बहुतेक. रामू काका पटकन उभे राहतात. चल, त्याला शोधूया. दोघेही थोडं जलद चालायला लागतात. चिंटू तर धावतच पुढे जातो. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि थोडी घाई. आणि अचानक तो घसरतो. अरे! धूळ उडते, पण तो लगेच उठतो आणि हसतो. काका पण हसतात. हळू रे! दोघे पुन्हा एकत्र चालू लागतात. आता थोडं गंभीर पण आतून आनंदी. समोर बाजाराची रंगीबेरंगी झलक दिसायला लागते. झेंडे हलतायत, लोकांची अस्पष्ट गडबड ऐकू येते. रामू काका पाकिट वर उचलून आवाज देतात. आहो, कुणाचं पाकिट हरवलं का? क्षणभर शांतता आणि मग कुठेतरी दुरून आनंदाचा आवाज. हो हो, माझं आहे. चिंटूच्या चेहऱ्यावर मोठं हसू येतं. त्याच्या डोळ्यात चमक. तो काकांकडे बघतो. काका हलकसं मान हलवतात, समाधानाने. दोघेही पुढे चालत बाजारात शिरतात. सोनसळी सूर्यप्रकाशात त्यांची सावली लांब जाते आणि काका हळू आवाजात म्हणतात, बघ चिंटू, प्रामाणिकपणा नेहमी जिंकतो. चिंटू आनंदाने मान डोलावतो. हो काका. आणि दोघेही हसत पुढे जातात, मनात हलकं, आनंदी आणि खरं समाधान घेऊन.